नमस्कार बालमित्रांनो, आपल्या गणिताच्या पाठ्यपुस्तकाच्या पान क्रमांक 21 वर अपूर्णांकांवरील क्रिया हा घटक दिलेला आहे। तर प्रथम आपल्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय हे या व्हिडिओद्वारे समजून घ्यायचं आहे। आपल्याला या चित्राद्वारे दिलेली सफरचंदे दोन मुलांमध्ये समान वाटायची आहेत। मुले 2 आहेत आणि सफरचंदे 6 आहेत। प्रत्येकाला समान अशी सफरचंदे मिळाली पाहिजे। तर चला पाहूया प्रत्येकाला किती सफरचंदे मिळतात ती। 6 सफरचंदांची दोघांमध्ये वाटणी केल्यास प्रत्येकाला 3-3 सफरचंदे मिळालेली आहे। 3-3 मिळाली सफरचंदे पूर्ण आहेत। वाटणी करणे म्हणजे भागाकार करणे, म्हणून येथे 6/2 = 3 असे उदाहरण लिहिलेले आहे। 3 ही पूर्णांक संख्या आहे कारण की त्यांना पूर्ण 3 अशी सफरचंदे मिळालेली आहेत। आता या दुसऱ्या उदाहरणामध्ये सफरचंदे 4 आहेत आणि मुले 2 आहेत। दोघांमध्ये 4 सफरचंदांची समान वाटणी करायची आहे। तर चला पाहूया प्रत्येकाला किती सफरचंदे मिळतात ती। 4 सफरचंदांची 2 मुलांमध्ये समान वाटणी केल्यास प्रत्येकाला 2-2 अशी पूर्ण सफरचंदे प्राप्त झालेली आहे। वाटणी करणे म्हणजे भागाकार करणे, म्हणून 4/2 = 2 असे उदाहरण लिहिलेले आहे। 2 ही संख्या पूर्णांक संख्या आहे। आता आपल्याला एका सफरचंदाची 2 मुलांमध्ये समान वाटणी करायची आहे। दोघांमध्ये एक सफरचंद वाटल्यास प्रत्येकाला अर्धा सफरचंद मिळालेला आहे। अर्धा ही संख्या अपूर्णांक संख्या आहे। वाटणी करणे म्हणजे भागाकार करणे, म्हणून येथे 1/2 असे लिहिलेले आहे। अर्धा ही संख्या 1/2 असे लिहितात। अर्धा ही संख्या अपूर्णांक संख्या आहे। 1 अंश आहे तर 2 छेद आहे। अंश 1 हा छेद 2 पेक्षा लहान आहे, म्हणून 1/2 हा अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक नाही। आता आपल्याला 7 सफरचंदे दिसत आहेत आणि ती 2 मुलांमध्ये समान वाटायची आहे। 2 मुलांमध्ये 7 सफरचंदे समान वाटल्यास प्रत्येकाला 3-3 आणि अर्धा अशी सफरचंदे मिळालेली आहे। वाटणी करणे म्हणजे भागाकार करणे, म्हणून येथे 7/2 असे लिहिलेले आहे आणि मुलांना प्राप्त झालेली सफरचंदे 7/2 अशी अपूर्णांक संख्या ठरत आहे। अपूर्णांक संख्यामध्ये 7 हा अंश आहे तर 2 हा छेद आहे। 7 अंश हा छेदापेक्षा मोठा आहे, म्हणून हा अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नक्की समजले असेल की अपूर्णांकात वरच्या संख्येला अंश म्हणतात तर खालच्या संख्येला छेद म्हणतात। येथे 7 हा अंश आहे तर 2 हा छेद आहे। 7 हा 2 पेक्षा मोठा आहे, म्हणून हा अंशाधिक अपूर्णांक आहे। धन्यवाद।